नमस्कार, किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. अमृता, सगळ्यांच्या घरात ना एक लोणच्याची बरणी तर असतेच असते. आणि तुला माहितीये का, महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची लोणची केली जातात. आणि खूप असे लोणच्याचे प्रकार आहेत मनीषा, ज्याचं नावही काढलं ना तर ते आपण आठवणीत जातो की बाबा हे लोणचं माझी आजी बनवायची, हे लोणचं माझी आई बनवायची. हो हो, काही लोणची अशी आहेत ना जी ऐकल्याच्या नंतरच त्याच्या नावातला ना वेगळेपणा आपल्याला जाणवतो. आणि मला माहिती आहे, अमृता ना आपल्याला असंच एक वेगळ्या चवीचं आणि वेगळ्या प्रकारचं लोणच्याचा प्रकार दाखवणार आहे. पण अमृता, जरा आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात का? हो नक्की. अनोख्या चवीचं पारंपरिक असं काळ्या मसाल्याचं कैरीचं लोणचं लागेल एकदम भारी. वाट कसली बघताय? चला करायला घेऊयात ते घरच्या घरी. मनीषा, या लोणच्यासाठी ना एक छान मसाला बनवला जातो. तो मसाला आपण आधी बनवून घेऊया. आपण पॅन गरम केलेला आहे, तर आपण अर्धी वाटी धणे घेतलेले आहे. माझी आजी ना लोणच्यासाठी सगळं प्रमाण वाटीने घ्यायची, कारण की वाटी सहसा सगळ्यांच्या घरात उपलब्ध असते. तर हे अर्धी वाटी धणे आहेत. हे आपण छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. बर, भाजताना तेल टाकायचं नाही ना? बर, कोरडच भाजून घ्यायचं. सगळे मसाले आपल्याला कोरडे भाजून घ्यायचे. कसं आहे ना, लोणच्यासाठी कुठलीही जिन्नस जी आपण वापरतो ती भाजल्याच्या नंतर काय होतं, खमंगपणा तर वाढतोच, पण त्यात जो ओलावा असतो, मॉइश्चर असतं ना, ते सुद्धा निघून जातं. अगदी खरं. आणि जे तुम्ही जितकं छान भाजाल मसाला, तितका त्याचा अरोमाही वाढतो. हो हो. मनीषा, बघ तू आता लालसर आपले धणे व्हायला लागले. आपण हे काढून घेऊया. आपले धणे भाजून झालेले आहेत. आता यात एक इंटरेस्टिंग प्रकार जातो, तो म्हणजे कारळं. बरं, ह्याला बहुधा सगळीकडे कारळच म्हणतात, कोणी कोणी कोर्ट म्हणतं. तर अर्धी वाटी आपण कारळ घेतलेलं आहे. अच्छा, हे मी कराळ जे आहे आम्ही कराळ म्हणतो. अच्छा. आणि लोणच्यात घातलेलं हे मी पहिल्यांदा भाजतीये. मी जसं म्हटलं की आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी वेगवेगळ्या भागात लोणची वेगवेगळ्या प्रकारची केली जातात. बरं, मी काय म्हणते, तुम्ही कुठल्या भागातून हा पदार्थ पाहत आहात आणि तुमच्या इकडे लोणच्यात कराळ घालतात का? जरा ना आम्हाला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे आम्हालाही कळेल. हो ना अमृता? कारळ भाजायला जास्त वेळ लागत नाही मनीषा. आणि कारळ खूप जास्ती नाही भाजायचं, त्याचा रंग नाही बदलायचा. नाही, ते जास्त भाजलं ना की रंग तर बदलतोच आणि कडवटपणा येतो, त्याला चवीतही फरक येतो. तर हलकसं गरम, तू बघशील लगेच तडतडायला लागतं हे कारळ. हे कारळ असं तडतडायला लागलं बरोबर की काढून घे. बर, आता आपला पॅन गरमच आहे. आपण काय करतोय, अर्धा वाटी आपण मोहरी घेतलेली आहे. मोहरी पण आपण फक्त हलकीशी गरम करून घेणार आहोत. मोहरीलाही आपल्याला खूप भाजायचं नाहीये, हलकी गरम आपल्याला फक्त मोहरी करून घ्यायची आहे. तू बघ मनीषा, मोहरी आपली तडतडायला लागली आहे. आपण ही आता काढून घेऊया. आता काय करायचं मनीषा, आपल्याला 3-4 बेडगी मिरची आहे ही लाल, 4-5 लवंगा आणि 4-5 काळी मिरी, हे आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचंय. मिरचीची देठ तशीच ठेवायची? हो हो, नंतर काढून घेऊयात आपण. हे हलकसं गरम झालं की आपण काढून घेऊयात. खूप जर मिरचीला गरम केलं ना तर त्याचा रंगही बदलतो. हो, मला वाटतं झालंय अमृता. हे झालंय. गॅस बंद करूयात आणि हे काढून घेऊयात. आपला मसाला छान भाजून झालाय, तो आपण गार करायला ठेवलाय. तोपर्यंत कैरीचं प्रमाण सांगते मनीषा. खूपदा बायकांचं काय होतं ना, कुठे चुकतं, मसाल्याचा अंदाज चुकतो किंवा लोणचं फसतं. तर का फसतं? कोणी सांगितलं की बाबा 1 किलो कैरीचं लोणचं आहे किंवा अर्धा किलो कैरीचं लोणचं आहे. तर तुम्ही जेव्हा लोणचं कैरी मोजता ना, त्यावेळी ती फोडून आणल्यानंतर मोजा. म्हणजे तुम्ही जर 1 किलो कैरी विकत घेतली, ती कापली, तर त्याचं कोय जाते किंवा कुठे थोडीशी खराब असेल तर ते निघून जातं आणि मग ते प्रमाण कमी होतं. आणि मग तुम्ही जो तो मसाला घालता तो बरोबरीने जास्त होतो. साधारण ना अमृता, 1.25 किलो किंवा 1.5 किलो जर का कैरी असेल तर फोडून ना त्या 1 किलो होते. आणि आपण जे इथं प्रमाण सांगतोय ते फोडलेल्या कैरीचं प्रमाण सांगतोय. इथे आपण अर्धा किलो कैरी, म्हणजे कैरी फोडून आणून अर्धा किलो कैरीच्या फोडी इथे घेतलेल्या आहेत. कैरी फोडून आणल्यानंतर त्याला हळद आणि मीठ चांगल्या प्रमाणात लावून ते रात्रभर आपण ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी त्याचं सगळं पाणी काढून आरामात छान फॅन खाली 2-3 तास या कैऱ्या आपण वाळवून घेतलेल्या आहेत. यातला पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे, नाही तर तुमचं लोणचं खराब होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर छान ह्याला 5-6 तास तुम्ही वाळवून द्या. इकडे आपला मसाला छान गार झालाय. मसाला आपल्याला फिरून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण काय केलंय, लोणच्यासाठी जे तेल लागणार आहे साधारण 1.5 वाटी तेल आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आता हा मसाला ना मनीषा आपण बारीक करून घेऊया. मिरचीची जी देठं आहेत ती काढून टाकायची. आपण इथे बेडगी मिरची वापरली ना, म्हणजे रंग त्याने छान येईल.
आणि खूप तिखट असं हे लोणचं नसतं, बरोबर. त्याच्यामुळे आपण बेडगी मिरची वापरलेली आहे. बाकीचे जे जिन्नस आहेत आपले कारळे, धणे, मोहरी आपण याच्यात घालून घेतो. आपण जो सुका मसाला घेतला आता तो मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलाय. आता या दळतानाच आपल्याला साधारण अर्धी वाटी जाडं मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंसं अजूनही वाढवू शकता, पण हे बेसिक प्रमाण आहे. बरोबर. आणि माझी आजी सांगायची की लोणच्याला नेहमी जाडं मीठच घालावं, हो, लोणच्याला खरं. टेस्टही छान येते आणि ते लोणचं टिकतंही. हो. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारण 1 चमचा हिंग. आपण हा मसाल्यातच घालतोय फिरवताना. बरं. आणि साधारणतः 1 चमचा हळद. आणि हा मसाला आपल्याला आता खूप भरड नाही आणि खूप बारीक नाही असा वाटून घ्या. हा मसाला जो आपण भाजला होता तो छान आपण मिक्सरला बारीक करून घेतलाय. बरं. हा अशाच प्रमाणात पाहिजे मनीषा, हो. खूप फाईन पेस्ट नाही हो. आणि खूप जास्त भरड नाही. हो. मीडियम अशी भरड ह्याची आपल्याला करून थोडंसं घ्यायची. रवाळ असं हो. ना. हो. आता आपलं तेल तापतंय. धूर येईपर्यंत हो, हो. कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल जर तुमचं व्यवस्थित तापलेलं नसेल तरी सुद्धा लोणचं लवकर खराब होतं. हो, चवही वेगळी लागते, हो. लोणचंही खराब होतं. बघ मनीषा, छान तेल हो. तापलंय, धूरही यायला लागलाय. हो. आता आपण गॅस बंद करूयात बरं. आणि ह्याला थोडं गार होऊ देऊया. बरं. मनीषा, आपलं तेल थोडंसं कोमट झालेलं हो. आहे. आता काय करायचं, आपण साधारण अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे. लसूण अगदी ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायचंय तर घाला, नाही तर तुम्ही अवॉइडही करू शकता. म्हणजे तेल जे आहे ते हलकंसं कोमट झालेलं आहे, त्यात आपण लसूण घालून घेतोय. त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून गेला पाहिजे. बरं. लसणाने ना एक छान वेगळी अशी टेस्ट येते या मसाल्याला. हो. या लोणच्याला ना मनीषा माझी आजी मसाल्याचं लोणचं म्हणायची. बरोबर. काळ्या मसाल्याचं ना. हो हो, काळ्या मसाल्याचं लोणचं. आणि जो कोणी येईल तो हमखास जेवताना आठवणीने हा लोणचं मागायचा, की त्याची टेस्ट खूप छान आहे आणि असं वेगळ्या प्रकारचं लोणचं आहे हे ना. म्हणजे असं ऐकवितलं नाही हो आहे. हो. असं मी पण ह्याच्या अगोदरनं हे लोणचं ऐकलेलं नव्हतं, आता खाऊन बघणार आहे. मनीषा, जो म्हणजे हे एक लसूण झालेल्याची साईन आहे की जे बुडबुडे येत होते तेलाला हो. ते बंद झालेत, म्हणजे लसूण आपला झालेला आहे, झालाय. शिजलेला आहे, त्याचा कच्चेपणा गेलेला आहे हो. आणि तेल आपलं कोमट झालेलं आहे. बरोबर. तर हे कोमट तेल आपल्याला आता या मसाल्यामध्ये घालायचं. खूप गरम तेल असताना आपण मसाल्यात घातलं ना तर हा मसाल्याला एक कडकपणा येतो. बरोबर आहे. आणि मग ते लोणचं छान नाही लागत. थोडंसं कोमट असताना घातलं ना की मसाला त्या कोमट तेलात व्यवस्थित भाजल्याही जातो हो. आणि खमंगपणाही येतो त्याला. आणि हे छान आपण आता मिक्स करून घेऊया. अमृता, तू जसं काळ्या मसाल्याचं लोणचं म्हणालीस ना, तर हो. तो काळा रंग त्याला आलाय. आपण कारळे घातलेले आहेत ना मनीषा ह्याच्यामध्ये, बरोबर. त्याच्यामुळं त्याला रंग असा काळसर येतो. बरं अमृता, मला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पडलेला एक प्रश्न, की हा जो लोणच्याचा प्रकार आहे तो नेमका कुठल्या भागातला आहे? हा अहिल्यानगर भागातला एक प्रकार आहे. खूप छोटस गाव आहे माझं, आजोळ जे आहे अहिल्यानगर मध्ये, जाटदेवळा नाव आहे त्याचं. बरं. तिथे म्हणजे असंच नाही, प्रत्येक घरात हा लोणच्याचा प्रकार केलाच जातो. बरं. आणि खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे आता थंड होऊ द्यायचं. हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग कैरीवरती आपल्याला हा मसाला घालायचा आहे. आपला मसाला छान गार झालेला आहे. आता आपण हे कैरीमध्ये मिक्स करूया. तू मनीषा, तसा मसाला छान तेलामध्ये मुरला गेला. हो. आणि ह्यातला जो लसूण आहे ना तो इतका छान लागतो. हो, चवीला छान लागेल नंतर खाताना ना. हो. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रंग छान आलाय. हो. आणि जसं जसं हे मुरतं ना मनीषा, हो. खूप छान टेस्ट. लोणचं कुठलंही असो ते ना अमृता मुरल्याच्या नंतरच छान लागतं. अमृता, जे तू कराळ टाकलेला आहे ना, हो. त्याची चव अशी ती लोणच्याला वेगळी लागणार आहे. लोणच्याला ना रंग छान आलाय. हो. आणि ही कराळ घालायची जी आयडिया आहे ना ती एकदम युनिक आहे. हो. म्हणजे जनरली आपण कारळ एकतर भाजीत थोडंसं घालतो किंवा चटणी करतो, पण हे लोणच्यात कराळ घातलेलं मी तर पहिल्यांदा बघितलंय. हीच तर खासियत आहे मनीषा. म्हणजे हा एक वारसा आहे की आजीने आईला दिला, आईने आपल्याला दिला आणि आज आपण तो प्रेक्षकांना देतोय. खरंय. आता हे मिक्स करून झालं. आता हे आपण काढून घेऊया. बरं. आणि ह्या लोणच्याच्या फोडी ज्या आहेत ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकता. बरोबर. माझी आजी नेहमी मोठ्या खस्ताशीतच फोडी घ्यायची, म्हणून आज तशाच कापून आणलेल्या आहेत आपण. लोणच्याच्या ज्या फोडी आहेत ना ती नेहमी फोड थोडीशी मोठीच ठेवायची, कारण लोणचं मुरल्याच्या नंतर ना फोडीचा आकार जरा कमी होतो. त्यामुळे मुळातच बारीक घेतली ना की ती अजून बारीक होऊन जाते. आणि अर्थात हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. आणि पूर्वी कसं असायचं मनीषा, खूपदा भाज्या नसायच्या. हो. तर लोणच्याची एक फोड दिली की एक चपाती बरोबर. हो. खरंय. बघ मनीषा, आपलं छान काळ्या मसाल्याचं कैरीचं लोणचं तयार झालंय. आणि अमृता, दिसायला ना खरंच खूप छान दिसतंय. म्हणजे पटकन एक फोड अशी उचलून खावीशी वाटते.
अगदी खरं आहे मनीषा. म्हणजे असे जुने पारंपरिक जे पदार्थ आहेत ना ते आपण केलेच पाहिजेत, नाहीतर ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार नाहीत. हो, आणि तुला माहितीये का, पारंपरिक पदार्थाची एक गंमत आहे की ते पदार्थ करताना वेगळं असं साहित्य आणायची गरज नाही. घरच्या उपलब्ध साहित्यात आणि कमी साहित्यात तो पदार्थ तयार होतो. मी काय म्हणते, असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. पाहत रहा किचन क्वीन्स.